नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण शिबिर चालू आहेत. आणि ही शिबिर अशा विविध ठिकाणी घेतले जात आहेत ज्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये प्रसन्नतेचा भाव येईल. वास्तविकता भारतीय जनता पार्टी जगातील एकमेव सर्वात मोठी पार्टी आहे आणि या पार्टीचे कार्यकर्त्यांनी केडर फार दिवसापासून फार वाढलेलं आहे. म्हणजे असंख्य कार्यकर्ते येत आहेत, जॉईंट होत आहेत, परंतु त्यांना प्रशिक्षित करणं हाही भारतीय जनता पार्टीचा एक मूळ हेतू आहे. आणि त्याच कारणास्तव मी आता जिथे उभा आहे ते म्हणजे मिरज तालुक्यातील म्हणजे तासगाव, कवठे महांकाळ असेल किंवा मिरज असेल, या तिघींच्या बाँड्रीवरती असलेलं एक खंडे राजुरी म्हणून एक गाव आहे. आणि त्या गावामध्ये रॉयल विला नावाचं प्लेस आहे. अतिशय चांगलं प्लेस आहे. मी आता या चबुतऱ्यावरती उभा आहे. हा किल्ल्यासारखा भाग आहे आणि अतिशय सुंदर. म्हणजे जर तुम्ही चारी बाजूने नजर टाकाल तर डोंगर रांग आहे, स्विमिंग टँक आहे, भोजनाची उत्तम व्यवस्था आहे आणि चांगला हॉल आहे. प्रशस्त अशा चांगल्या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टीचं हे शिबिर होत आहे. मला वाटतं ही एक फार मोठी अचिव्हमेंट आहे की कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणं आणि अशा ठिकाणी जाऊन करणं की जो भाग मनाला शांतता, प्रसन्नता देईल. मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या काही मोजक्या एक वैशिष्ट्यापैकी एक प्रशिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. त्या प्रशिक्षणाचं स्थळही या ठिकाणी आहे. कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत, जोशात येत आहेत. आनंदाचा क्षण आहे. आणि खरोखरच कार्यपद्धती असेल, कार्यविस्तार असेल, इतिहास असेल, सैद्धांतिक भूमिका असेल, भाजप कशावरती उभा आहे, या सगळ्या गोष्टींचा सखोलपणे चर्चा, विचार विनिमय, संवाद, अभ्यास सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आज या ठिकाणी येत आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरणात हे सगळं पार पडत आहे. मला अतिशय आनंद होतो आहे की पार्टी विथ डिफरन्स का म्हणतायत. इतर ठिकाणी कदाचित हे असेल नसेल मला माहीत नाही, पण हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे. मंडळ स्तरावरती म्हणजे तालुका स्तरावरती पण एक स्टेप खाली जाऊन एका तालुक्यात 2 मंडल करून हे अभ्यासवर्ग सुरू आहेत. कार्यकर्ता प्रशिक्षित करणं, बूथ मजबूत करणं हेच भारतीय जनता पार्टीचे स्वप्न पंडित दीनदयाळ प्रशिक्षण शिबिर यांच्या माध्यमातून नक्की होईल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.